श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, श्रावण महिना हा व्रत वैकल्याचा महिना म्हणजे श्रावण महिना आणि यंदा श्रावण महिन्यामध्ये गुरुपुष्यामृत योग जो आहे तर तो जुळून आलेला आहे आणि श्रावण महिन्यातील शेवटच्या गुरुवारी हा योग जो आहे तर तो येत आहे। या दिवशी आपण गाडी खरेदी करू शकता, त्याचबरोबर एखादं घर खरेदी करू शकता किंवा दागिने देखील या दिवशी सोन्या चांदीचे घेऊ शकतो। त्याचप्रमाणे अशा या गोष्टी या शुभ मुहूर्तावरती खरेदी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी हा अत्यंत चांगला शुभ मुहूर्त आहे। खरेदीसाठी शुभ आणि दुर्मिळ असलेला योग म्हणजेच गुरुपुष्यामृत योग जो यंदा ऑगस्ट मध्ये आणि श्रावण महिन्यामध्ये जुळून आलेला आहे। गुरुवारी 21 ऑगस्ट 2025 ला सकाळी 5:53 गुरुपुष्यामृत योग जो आहे तर तो सुरू होईल आणि उशिरा रात्री 12:08 हा योग जो आहे तर तो संपणार देखील आहे। त्यामुळे संपूर्ण दिवस आपल्याला खरेदीसाठी मिळणार आहे। त्याचप्रमाणे गुरुवारच्या दिवशी गुरुपुष्य नक्षत्र आल्याने हा योग जुळून येत असतो आणि या योगाला गुरुपुष्यामृत योग म्हटलं जातं आणि सर्व अत्यंत शुभ कार्यासाठी हा योग जो आहे तर तो अतिशय चांगला मानला जात असतो। त्याचप्रमाणे या दिवशी नवीन कामाची सुरुवात करणे आणि गुंतवणूक करणे जसे की सोने चांदी किंवा इतर मौल्यवान वस्तूंची खरेदी करणे हे अतिशय अत्यंत शुभ मानलं जातं। या दिवशी सुरू केलेल्या प्रत्येक कामामध्ये यश मिळते, त्याचप्रमाणे घरामध्ये सुख समृद्धी येते अशी सुद्धा धार्मिक मान्यता आहे। या दिवशी विविध पूजा जप साधना आणि दान धर्म केल्याने विशेष फळ आपल्याला प्राप्त होत असते। विशेष म्हणजे माता लक्ष्मी पूजन या दिवशी करणं हे अतिशय अत्यंत लाभदायी मानलं जातं। त्याचप्रमाणे गुरुपुष्यामृत योगामध्ये खरेदी केलेल्या सोन्यामध्ये वाढ होत जाते, ते शाश्वत राहते, ते मोडण्याची कधीही वेळ आपल्यावरती येत नाही। त्याचप्रमाणे गुरुपुष्यामृत योग हा अतिशय अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा योग मानला जातो। अशा या गुरुपुष्यामृत योगांवरती आपल्याला या आंब्याच्या पानांचा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय जो आहे तर तो करायचा आहे, ज्यामुळे आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती होईल, आपल्या मुलांची पतीची प्रगती होईल। हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। तर बघा मित्रमैत्रिणींनो, धार्मिक दृष्ट्या आंब्याच्या झाडाला विशेष अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। ज्याप्रमाणे पिंपळाचं झाड आहे, उंबराचं झाड आहे, म्हणजेच आपण औदुंबराचं झाड बोलतो, पिंपळ वृक्ष असेल, वड असेल, हिंदू धर्मामध्ये हे झाड जे आहेत तर ती पूजनीय आणि दैवी वृक्ष मानले जातात। त्याचप्रमाणे आंब्याचं झाड सुद्धा अतिशय अत्यंत शुभ मानलं जातं। ज्योतिषशास्त्रानुसार आंब्याच्या पानांचे काही उपाय जे आहेत तर ते सुद्धा करू शकतो। आपल्या आयुष्यातील समस्या नष्ट होण्यासाठी आपण हे उपाय करू शकता। पैसा येत नाही, आर्थिक समस्या आहेत, आलेला पैसा टिकत नाही, त्याचप्रमाणे पैसा खूप येत आहे परंतु वायफळ खर्च होतोय, म्हणजेच काय तर या ना त्या कारणाने खर्च होतो, कर्ज काही केल्या फिदत नाही, बाहेर पैसे अडकलेले आहेत जे परत मिळत नाही, घरातील मुलांची लग्न जमत नाहीत किंवा मुलांची प्रगती होत नाही किंवा मुलांचा हट्टीपणा तापटपणा जो आहे तर तो कमी होत नसेल, लहान मुले जी आहेत तर ती खूप चिडचिडपणा करतात, आपल्या पतीची प्रगती होत नसेल, जर तुमचा एखादा छोटा मोठा व्यवसाय असेल तर व्यवसायामध्ये मनासारखा लाभ फायदा जो आहे तर तो तुम्हाला होत नसेल, घरातील कलह मतभेद किरकिर वादविवाद भांडणे जे आहेत तर ते कमी होत नसतील तरी सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता। आपल्या घरातील जे सतत आजारपण आहे तर ते नष्ट होण्यासाठी, वैवाहिक समस्या वास्तुदोष
तर यासाठी सुद्धा आंब्याच्या पानांचा उपाय अतिशय अत्यंत प्रभावशाली मानला जातो, तो आपण करू शकता। बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढीस लागते आणि जेव्हा नकारात्मकता वाढते त्यावेळी घरातील समस्या ज्या आहेत तर त्या वाढत असतात। काही गेल्या घरातील अडचणी समस्या ह्या कमी होत नाही। ही नकारात्मकता नष्ट होण्यासाठी प्रामुख्याने हा जो उपाय आहे तर तो केला जातो। आंब्याची पानं जी पानं आहेत धार्मिक विधीमध्ये सुद्धा वापरत असतो। कळशाची स्थापना करताना विड्याच्या पानाऐवजी आपण आंब्याच्या पानांचा उपयोग करू शकतो। त्याचप्रमाणे मुहूर्तमेढ जर आपल्याला रोवायची असेल तर त्यासाठी सुद्धा आंब्याची डहाळी पानं वापरली जाते। विवाहाची मुहूर्तमेढ रोवताना सुद्धा आंब्याच्या डहाळींचा वापर केला जातो। होम हवन करताना त्यामध्ये आंब्याचं लाकूड जे आहे तर ते वापरलं जातं। ज्याप्रमाणे इतर दैवी वृक्षांची लाकडे आपण वापरत असतो त्याचप्रमाणे होम हवनासाठी देखील आंब्याचं लाकूड सुद्धा आपण महत्त्वाचं मानलं गेलं आहे। नवीन वास्तू बांधल्यानंतर सुद्धा त्या वास्तूला आपण आंब्याची डहाळी बांधत असतो। आंब्याच्या पानांचं तोरण सुद्धा आपण नवीन वास्तूला लावत असतो। तर एवढं हे सगळं महत्त्व हे आंब्याच्या पानांना आहे, झाडाला आहे। आपल्याला हा उपाय करायचा आहे। त्या दिवशी आपल्याला म्हणजेच गुरुवारला आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे। त्यानंतर आपलं घर स्वच्छ करायचं आहे, अंगण स्वच्छ करायचं आहे आणि अंगणामध्ये थोडीशी हळद पाण्यामध्ये मिक्स करून आपल्याला आपल्या अंगणामध्ये सडा जो आहे तर तो शिंपडायचा आहे। पाणी जे आहे तर ते शिंपडून घ्यायचं आहे। यानंतर आपल्याला स्वच्छ स्नान वगैरे आटपून आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे। शक्य असेल तर पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करण्याचा प्रयत्न करा आणि आपला जो मुख्य मेन दरवाजा आहे तर त्या ठिकाणी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे। त्यामुळे मुख्य दरवाजा स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि छान अशी दरवाजासमोर माता लक्ष्मीची किंवा स्वस्तिक छानशी छोटीशी का होईना रांगोळी काढायची आहे। आपला जो उंबरठा आहे तर त्याला आवर्जून हळदीचं लेपन करायचं आहे। आता हळदीचं लेपन कशा पद्धतीने करावं हे सर्वांनाच माहीत आहे। ज्यांना माहीत नसेल त्यांनी कमेंट करा, त्याला कमेंटद्वारे रिप्लाय दिला जाईल। तर यानंतर आपल्याला मुख्य दरवाजावरती आपल्याला कुंकवाने किंवा हळदीने स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे। त्यानंतर आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। आता उपायासाठी आपल्याला 11 आंब्याची पानं घ्यायची आहे। ही पानं घेताना आपल्याला पानं चांगली घ्यायची आहे। फाटलेली, तुटलेली किंवा केरलेली पानं जी आहेत तर ती घ्यायची नाही। व्यवस्थित अशी देठासह आपल्याला पानं 11 निवडून घ्यायची आहे आणि आपल्याला सर्वप्रथम ती धुवून घ्यायची आहे। घरामध्ये गंगाजल असेल किंवा गुलाबजल असेल तर साध्या पाण्यामध्ये थोडंसं तुम्हाला टाकायचं आहे आणि त्या पाण्याने स्वच्छ ही पानं धुवून पुसून घ्यायची। यानंतर एका ताटामध्ये आपल्याला ही 11 पानं ठेवायची आहे। यासोबतच आपल्याला एक रक्षासूत्राचा धागा सुद्धा घ्यायचा आहे। रक्षासूत्र म्हणजे कलाव्याचा धागा, रोली मौली तुम्ही जे काय म्हणत असाल तो लाल पिवळा धागा तुम्हाला घ्यायचा आहे रक्षासूत्राचा आणि आपल्याला एका छोट्या वाटीमध्ये थोडंसं हळदी कुंकू मिक्स करायचं आहे। याची पेस्ट बनवायची आहे आणि ते आपल्याला ओलं करून घ्यायचं। यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर आंब्याच्या पानावरती आपल्याला ओल्या कुंकवाने किंवा ओल्या हळदीने स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे। स्वस्तिक काढताना त्यामध्ये आपल्याला 4 डॉट जे आहेत तर ते आवर्जून द्यायचे आहे। स्वस्तिकच्या दोन्ही बाजूला आपल्याला 2-2 उभ्या लाईन ज्या आहेत तर त्या ओढायच्या आहे। आपल्याला असं 11च्या 11 पानावरती स्वस्तिक काढायचं आहे किंवा दुसऱ्या एका प्रकारे म्हणजे 11 पैकी 8 पानावरती तुम्ही स्वस्तिक काढलं। उरलेली जी 3 पानं आहे एकावरती कलशाचं चित्र काढायचं आहे, एकावरती शुभ लाभ काढू शकता किंवा 10 पानावरती तुम्ही स्वस्तिक काढा आणि मधल्या पानावरती राम काढू शकता। तर अशा प्रकारे तुम्हाला याचं तोरण बनवायचं आहे। आता जर 11च्या 11 पानावरती आपण स्वस्तिक चिन्ह काढलं तर या पानांचं तोरण आपण बनवू शकता आणि जर तुम्ही शुभ लाभ कलश हे सुद्धा तुम्ही त्या तोरणामध्ये घालणार असाल तर मग काय करायचं, रक्षासूत्राचा जो धागा आपण घेतलेला आहे ना तर त्यामध्ये अगोदर आपण स्वस्तिक काढलेली 4 पानं बांधायची आहे, त्यानंतर शुभच पान बांधायचं, त्यानंतर कलशाचं पान, त्यानंतर लाभ लिहिलेलं पान आणि त्यानंतर उरलेली स्वस्तिक काढलेली जी 4 पाने आहेत। असं हे तोरण आपल्याला तयार करायचं आणि आपला जो मुख्य मेन दरवाजा आहे तर त्या दरवाजाला हे तोरण जे आहे
आहे तर ते आपल्याला बांधायचं आहे, लावायचं आहे। यामुळे काय होत असतं तर सर्व नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होत असते आणि हे तोरण बनवताना आपल्याला भगवान श्री हरी विष्णू देवांचं, माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे किंवा तुम्ही ज्या कुठल्या देवांना मानत असाल त्या देवांचं तुम्हाला स्मरण करायचं आहे किंवा मग तुम्ही लक्ष्मी मातेच्या मंत्राचं पठण करत जरी हे तोरण बनवलं तरी सुद्धा चालन। हे तोरण आपण जेव्हा मुख्य दरवाजावरती लावतो तर त्यावेळी ती नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होत असते। जी काही आपल्या घरामध्ये ऊर्जा येत असते तर ती सकारात्मक असो किंवा नकारात्मक तर ती मुख्य दरवाजामधूनच आत येत असते। म्हणून आपल्याला मुख्य दरवाजावरतीच हे तोरण जे आहे तर ते लावायचं आहे, ज्यामुळे माता लक्ष्मी जी आहे तर ती सुद्धा आपल्या घराकडे आकर्षित होणार आहे। कारण आपण जर स्वस्तिक हळदीने काढलं तर माता लक्ष्मीला हळद जी आहे तर ती आकर्षित करत असते। त्याचप्रमाणे कुंकू जे आहे तर याला सुद्धा धार्मिक दृष्ट्या खूप महत्त्व आहे। तर तोरण लावल्यामुळे माता लक्ष्मी सुद्धा आपल्या घराकडे आगमन करते। सोबतच जर काही नजरदोष असतील, वाईट बाधा असेल तर ती सुद्धा दूर होते आणि 2-3 दिवस हे तोरण तुम्हाला तसंच राहून द्यायचं आहे। अगदी 5 दिवस ठेवला तरी देखील चालणार आहे, कारण की आता सध्या पावसाचं वातावरण आहे। इतक्यातच काही ते तोरण सुकणार नाही, परंतु सुकल्यानंतर आपल्याला लगेच ते काढून घ्यायचं आहे। कारण आपण जर सुकलेलं तोरण दरवाजावरती तसंच ठेवलं तर त्यामधून सुद्धा नकारात्मकता जी आहे, नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती वाढू शकते। म्हणून आपल्याला हे तोरण 5 दिवसानंतर काढून टाकायचं आहे आणि एखाद्या झाडाखाली किंवा निर्माल्यामध्ये टाकायचं आहे। तर अशा प्रकारे अगदी साधा सोपा असा हा एक उपाय तुम्ही आवर्जून करून बघा। त्यानंतर दुसरा आंब्याच्या पानांचाच उपाय। 11 आंब्याची पानं आपल्याला घ्यायची आहे आणि या पानांना आपल्याला मध जो आहे तर तो लावायचा आहे आणि आपल्याला ही 11 पानं शिवलिंगावरती अर्पण करायची आहे। ओम नमः शिवाय म्हणा किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणा, हा मंत्र तुम्हाला पठण करत तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे। परंतु कुठे ज्या ठिकाणी माता अशोक सुंदरीचं स्थान आहे तर त्या ठिकाणी आपल्याला ही पानं सर्वप्रथम ठेवायची आहे आणि यानंतर तिथून उचलून घ्यायची आणि शिवलिंगावरती आपल्याला अर्पण करायचे आहे। कारण कोणतीही वस्तू ज्यावेळी आपण अशोक सुंदरीच्या स्थानावरती अगोदर चिकटवतो आणि त्यानंतर शिवलिंगावरती वाहतो, अर्पण करतो, तर त्यावेळेला आपल्या कोणत्याही इच्छा ज्या आहेत तर ते देवादिदेव महादेव हे नक्कीच पूर्ण करत असतात। या उपायामुळे सुद्धा आपल्याला जर व्यवसायामध्ये यश मिळत नसेल तर ते यश आपलं नक्कीच मिळेल, आपल्या व्यवसायाची भरभराट होईल, त्याचप्रमाणे घरामध्ये सुख समृद्धी येईल। तर असे हे 2 उपाय आपण जे आहेत तर ते दोन्हीपैकी कोणताही एक उपाय जो आहे तर तो आपण करू शकता। ज्यांना शक्य असेल, एखाद्यांचा व्यवसाय असेल, मला एका ताईची कमेंट आली होती बघा, तर त्यांनी हा उपाय आवर्जून करून बघा। उपाय करत असताना फक्त मनामध्ये श्रद्धा ठेवा आणि पूर्ण विश्वासाने उपाय करा। नक्कीच तुम्हाला उपायांचा, सेवेचा लाभ जो आहे तर तो मिळणारच आहे। कारण की हा जो उपाय आहे तर हे प्रत्येक उपाय मी स्वतः फॉलो करते आणि तुमच्या बरोबरही शेअर करते आणि हे उपाय जे आहे तर ते शिव महापुराणातील उपाय आहे। त्यामुळे तुम्हाला त्या उपायांचा रिझल्ट जो आहे उशिराने का होईना परंतु तो मिळणारच आहे। फक्त उपाय करत असताना मनामध्ये श्रद्धा ठेवा आणि करून बघा, नक्कीच तुम्हाला त्या उपायांचा लाभ होईल। तर अशा प्रकारे तुम्हाला ज्यांना शक्य असेल, ज्यांना काही आर्थिक अडचणी असेल त्यांनी 2ही उपाय केले तरी देखील चालणार आहे आणि ज्यांना एक उपाय करायचा त्यांनी एक केला तरी देखील चालणार आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला उपाय गुरुवारी गुरुपुष्य अमृत योगांवरती आवर्जून करायचे आहे। गुरुपुष्य अमृत योगांवरती अजून खास उपाय मी तुमच्या बरोबर शेअर करणारच आहे, त्यामुळे चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करून ठेवत जावा आणि व्हिडिओला प्लीज एक लाईक आवर्जून करत जावा। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती, कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राइब जरूर करा। परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओंसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ